पुराना भिवून फार ठेवेल रहतं का या कठीण आहे त्या कठीण आहे, इकडे नको जायचं तिकडे नको जायचं. तर कदाचित निगेटिव्ह वातावरण जरा जास्त आहे. पण प्रत्यक्ष जर माझा अनुभव पाहिला तर मला नाही वाटत कोणा भ्यायची गरज आहे. असा बऱ्याचशा गोष्टी फार सोप्या जातात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत राहत ना. तर प्रॅक्टिकल नॉलेज आपला आहे, फक्त आपल्या बोलण्यात कमी पडू ना, कम्युनिकेशन स्किलमध्ये कॉन्फिडन्समध्ये आपले मघारी पडू तरी नाही तर अभ्यास म्हणजे जे अंडरस्टँडिंग आहे, मॅच्युरिटी लेवल आहे, गावात रेहून जे डिसिजन मेकिंग आहे, लिडरशिपचे स्किल आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन करण्याचं काम, ते नॅचरली आपल्या सवयीचा भागूच आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार काही नवीन शिकायची गरज नाही. झाडं पण झाडाचा पालवी बघा, वातावरणानुसार वेळेनुसार त्याचा रंग बदलतो, आकार बदलतो, बहरतो वगैरे. आदिवासी समाज पण ॲक्च्युली तोच आहे की खूप फ्लेक्झिबल आहे, प्रवाहानुसार बदलत राहणं. पण मला वाटतं आता गेल्या काही वर्षात आपण आपलं तेच गुणधर्म आपण लूज करून बसलोय. आपण कसे तरी ठराविक मुद्द्यावर घट्ट राहतो आणि नाही आम्ही असंच राहणार, तसं नाही. आपल्याला काळा वेळेनुसार बदलावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल रोजगाराचा विचार केला तर जर हजारो किलोमीटर लांबून लोक येऊन इथली भाषा शिकून इथे आपल्या नाक्यावर दुकान लावत असतील, बाजार मांडत असतील, पैसे कमावत असतील आणि वर्ष फक्त आपण तिथून खरेदीच करतो आणि ते लोक जर बंगला बांधत असतील, तिथे जागा घेऊन घरं बांधत असतील, त्याचे पाडे वाड्या तयार होतात, तर मग डेफिनेटली आपण तर इथले स्थानिक. बाबा बेस काय बेस आहे तब्येत कुठं तुम्ही काय करू वाडको माणूस आम्ही गोठी करतो. हा कुठे शेतावर येतील काय वाईट ना सुट्टी होती तर घराही दिलं तो. हो 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 निंबराला. हा सांगलेलं फार दिवसात भेटलो होतं, मग थोड्या गोष्टी करू. मी सुट्टीलाही दिलं तो घरा. तब्येत बेस आहे. हा सुरते तर आता तरी पण तुमचं स्क्रू मजबूत. हा तुम्ही जुनी माणसांना, आमचं जुनं स्क्रू तर लगेच वाईट होत, जास्ती टिकत नाही. नाही तुमचा अनुभव महत्वाचा आहे. आम्ही तरी आजची पोरं काय कोठा सांगा तुम्हाला, तर तुम्ही तर आखा नांगला आहे. आपण बरेच दिवस झाले कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, त्या निमित्ताने एक आज वेळ मिळाला. माझं नाव सचिन सातवी, सचिन बच्चू सातवी, वाघाडी कोथलपाडा. सध्या हुंदाई मोटरमध्ये जॉब करतोय. माझं शिक्षण आश्रमशाळेत, मगाशी विषय निघाला तसा. बाबा शिक्षक होते आश्रमशाळेतच पूर्वी, तर त्यांच्यासोबतच त्यांच्या शाळेत माझं शिक्षण झालं. सुरुवातीला काही वर्ष बाबा मुरबाडला होते, विथीजवळचं मुरबाड. पण ते इथं मी फक्त पहिलीच्या वर्गात जाऊन बसायचो. त्यानंतर बाबांकडे जबाबदारी आली की एक नवीन शाळा ओपन करायची. तर उधव्याला नवीन शाळा ओपन करायची होती. तर तिथे इमारत वगैरे नव्हती, तर एक घरात रिकामी जागा होती, एका मोठ्या घरात गोठा होतातच. तर तो गोठा त्यांनी भाड्याने शाळेला दिला होता. तिथे ती शाळा ओपन केली होती. तर म्हणून ते बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की गोठ्यात शाळा ओपन केली वगैरे. तर त्यावेळेस आमचा पहिला वर्ग होता, पहिलीचा वर्ग. माझं पण ॲडमिशन पहिल्या वर्गात झालेलं तेव्हा. तर आमची त्या शाळेची ती पहिली बॅच. तर ते शाळेचं ओपनिंग आणि माझं शाळेत जायची म्हणजे पहिला वर्ग. तर ते शाळेची जी सुरुवात होते तिथं काहीच नसणं, जिथे जागा असेल तिथे बसणं, बाकीचे अरेंजमेंट करणं वगैरे, त्या सगळ्या अनुभवातून गेलो आहे किंवा प्रत्यक्ष बघितलं आहे की शाळेची सुरुवात कशी केली जाते, एक विद्यार्थी म्हणून पण. कारण की मी पहिलीला होतो आणि बाबा शिक्षक तिथे असल्यामुळे किंवा अधीक्षकांची जबाबदारी त्याच्याकडे असल्यामुळे एक दुसरा भाग की ते तयारी करताना धावपळ कशी होते स्टाफची किंवा शाळेची. तर दोन्ही बाजू अनुभवायला मिळाल्या. त्या बाबतीत विद्यार्थी म्हणून येणाऱ्या अडचणी आणि बॅकग्राऊंडला स्टाफ अरेंजमेंट म्हणून त्यांचा दृष्टिकोन काय असतो की बाबा अरे बिलं पास होत नाही, मग हे सगळं वैयक्तिक खर्चातून करावं लागतं कारण की लहान मुलं आहेत, त्यांना तर सगळ्या गोष्टी सोयी कराव्या लागतात वगैरे वगैरे. दोन्ही बाजू ते करता जवळपास चौथीपर्यंत मी आश्रमशाळेत तिथे होतो. चौथीच्या वेळेस अचानक म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणजे जसं आम्ही पहिलीला होतो
दुसरीला जाताना आम्ही दुसरीला जायचो आणि शाळेचा वर्ग दुसरीपर्यंत व्हायचा. आम्ही तिसरीला जायचो, शाळेचा वर्ग तिसरीपर्यंत व्हायचा. तर एक 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 बॅच वाढत गेली होती. जेव्हा मला 5वीला जायचा टर्न आला तेव्हा अनफॉर्च्युनेटली 4थीपर्यंत ते शाळा राहिली. पुढचा वर्ग नव्हता वाढवला आणि मग दुसरी सोय नव्हती. आणि बाबांना कदाचित ते एक वाटत असावं की ठीक आहे, मला बाळा सांगायचे तर त्यांना म्हणजे शिक्षणाचे चांगली सोय मिळावी, तर आजूबाजूला कुठे कुठे चांगली शाळा असतील तर ते शोधायचा ते प्रयत्न करत होते. तर त्या दरम्यान 5वीला मी जवळपास 5वीला वाणगावला JMT म्हणून आहे शाळा, तिथे प्रवेश घेतला आणि हॉस्टेलला तिथे राहायला लागलो. तर ते माझं पहिलं वर्ष होतं. घरापासून लांब, इथे भलेही आश्रमशाळेत असू दे पण आईबाबांसोबत राहायचं खोलीवरच. पण ते 5वीला असताना माझं पहिलं वर्ष होतं, अंदाजे 10 वर्ष वय असेल. तेव्हा घरापासून लांब राहायची संधी मिळाली आणि कळालं एक्झॅक्टली की आश्रमशाळेत जी मुलं राहतात त्यांच्यावर काय हे होत असेल किंवा त्याची मनात काय होत असेल जेव्हा घरापासून आपण लांब राहतो. आणि ते 5वीला म्हणजे लहानच वय होतं. तर तिथे JMTचं म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे, तिथे राहून आणि त्या शाळेत जायचो. तिथे हळूहळू मला चॅलेंजेस फेस करायला मिळाले की मी शनिवार रविवारची वाट बघत बसायचं. अरे शनिवार कधी होतं आणि अर्ज देऊन आणि घरी कधी येतो वगैरे. प्रत्येक वेळेस मी खूप लहान होतो, आता प्रत्येक शनिवारी मी यायचो आणि प्रत्येक सोमवारी बाबा मला परत आणून ठेवायला वाणगावला यायचे. मग जाता जाता ते एक सवयच झाली होती, जाणारे जे रस्ते आहेत वदना, साखरा, रानशेत ते, तर मी झाडांकडे बघत बसायचं आणि आठवण करायचं, अरे यार म्हणजे घरी असलं असतं तर असं झालं असतं तसं झालं असतं. ते मला झाडं सगळी पाठ झालेली होती जाताना, शाळेत जाताना आणि येताना पण ते बघत बसायचं. अरे उत्सुकता असायची, घरी जायचं. तर 2 दिवस आधीच पिशवी भरून ठेवायचो, अरे घरी जायचं आहे, चला घरी जायचं. तर ते 1 वर्ष तसं गेलं. जवळपास अर्धा 1 वर्ष झालं असेल. आणि तिथं नियम आहे वसतिगृहात की दिपवाळीनंतर म्हणजे हॉस्टेल, त्या वसतिगृहात बरीचशी झाडं आहेत, वाडी आहे मोठी, नारळाची झाडं, चिक्कूची झाडं आणि वाडी. आणि त्या वसतिगृहाचा नियम असा की विद्यार्थी जे आहेत 7वीपेक्षा कमी त्यांनी आणि जे 7वीच्या वरती आहेत 8वीपासून त्यांनी जे हॉस्टेलच्या परिसरात किंवा आजूबाजूला मैदान आहेत तिथून सुकलेलं शेण असतं ते गोळा करायचं आणि त्या वाडीतल्या चिक्कू आणि नारळांना द्यायचं. जनरली ते शेणखत पडून वापरलं जातं. तर टार्गेट असायचं की 7वीपेक्षा कमी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना 25 घमेली आणि 8वीपासूनच्या 50 घमेली ते शोधायचं. तर शाळेतून आल्यानंतर आम्ही सुकले तो गोनपाट असतो तो घेऊन आणि शोधायला जायचं. तर हॉस्टेलची मुलं सगळी एकत्र बाहेर निघाल्यावर ते सगळी शेणं संपून जायची. मग जेवढं लांब चालत जाता येईल तर जवळपास निम्म्या बोईसरपर्यंत किंवा तिकडे सुरूच्या बागा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असायच्या. तर आम्ही शोधत तिकडे जायचो. तर ते एक थोडंसं वेगळा आणि चॅलेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी की काहीतरी टार्गेट दिलेलं असायचं आणि ते शोधायचं आणि बाकीचे पण सगळे शोधायचा प्रयत्न करायचे. तर ते करता अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या त्यावेळेस 5वीला असताना. तर त्या गोष्टी शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. पण कदाचित मला थोडंसं ते पहिलं वर्ष असल्यामुळे काहीतरी घालमेल चालू झालं होतं. अरे एवढ्या लांब यायचं, परत यायचं हे ते. तर मी बहुतेक त्यावेळेस अनस्टेबल होतो. तर मग 6वीला बाबांना सांगितलं की मला थोडंसं हे वाटतं, थोडंसं कठीण वाटतं. जेवणाचं पण थोडंसं हे होतं, ठरलेलं असायचं. आधी एक यादी बनते, प्रत्येकजण किती जेवतो. तिथे स्टीलच्या वाट्याने भाताचा एक हे बनवायचा, मूठ बनवायचे. ते मूठ सांगायचे की वाटीचा तो हिस्सा. तर माझ्या नावावर जर मी 1 वाटी लिहिलं किंवा 1.5 वाटी भात लिहिलं, मूठ सांगायचे, मूठ असेल तर रोज आपल्याला तेवढंच भेटायचं. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्या थोड्याशा लिमिटेड सारख्या होत्या आणि कदाचित मला ते थोडंसं कठीण वाटलं असेल किंवा वेगळं विचित्र वाटलं असेल. पण त्यातल्या त्यात त्यावेळेस तिथे स्वयंपाकी होते ते आपल्या थेरुंड्याचे होते आणि ते ओळखीचे होते ना ते काहीतरी दूरचे. तर ते ओळख असल्यामुळे कधी मला ते जास्त वगैरे द्यायचे किंवा अरेंजमेंट व्हायचं तसं. पण कदाचित मला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं. तर मी बाबांना सांगितलं. मग बाबांनी शाळा बदलूया म्हणे, चालेल. 6वीला ठक्करबापाला, तलासरीचं नाव त्यावेळेस बरंच फेमस होतं की अरे जुनी शाळा आहे, चांगली शिस्त आहे आणि बऱ्यापैकी फेमस होती. तर मग ठक्करबापाला म्हणे ॲडमिशन घेऊया तलासरीला. तलासरीला गेलो.
ॲडमिशन झालं तिथे. काही दिवस होतो वसतिगृहात, ठकरबाबाच्या वसतिगृहात होतो. तिथे एखादा आठवडा काढला असेल. तिथे पण चॅलेंजिंग माझं हे होतं की जरासं कदाचित मी लहान असताना बराच शांत होतं. कुणाला स्वतःहून काही विचारायचं नाही. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी होत्या. तर ते पण मला कदाचित चॅलेंजिंग वाटलं. तर मग बाबांना मी सांगितलं की असं आहे, थोडंसं मला डिस्टर्बिंगसारखं वाटतं. म्हणजे एकच मोठा हॉल होता, त्यातच सगळी मुलं आणि एकमेकाला असं चिटकवून पेट्या ठेवलेल्या असायच्या. प्रत्येकाची जागा अशी वाटून ठेवलेली, अंथरूण म्हणजे सतरंजी टाकायची आणि त्याच्यात झोपायचं आणि त्याच्यात परत गिचमीटसारखी व्हायची. आणि पावसाळ्याचे दिवस असतात म्हणजे जून जुलै, तर खूप सारं वेगळंसारखं वातावरण असायचं. तर कदाचित त्यावेळेस पण मी सेट नव्हतं झालो. परत तेच ते नवीन वातावरण आहे ते. बाबांना सांगितलं, बाबा मला इथं पण थोडंसं हे कठीणसारखं वाटतं. तर मग त्यांनी माध्यमिक विद्यालय उधवा, कोमची शाळा, लसी कोमची शाळा म्हणून सांगतात, तर तिथे मग ॲडमिशन घेतलं 6वी 7वीला. 2 वर्ष मी तिथे काढली. मग राहायचो आईबाबांसोबत तिथेच कासपाड्याला, उधव्याला जवळच शेजारी. नदीच्या पलीकडे ही शाळा आणि नदीच्या पलीकडे ती शाळा होती. मग तिथूनच अपडाऊन केलं 2 वर्ष. तिथे पण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या. सोशियल कंटेंट मिळालं, खास करून कम्युनिस्ट विचारधारा किंवा त्या ॲक्टिव्हिटी तर त्यावेळेस पण अनुभवायला मिळाल्या. किंवा विद्यार्थी ज्या चळवळी असतात, DYFI SIFI वगैरे, त्यावेळेस स्वतः मी पण काही पावत्या फाडून हे करायचं. तर ते एक ओळख सुरुवात झाली. आणि तलासरी तालुका तर त्या मानाने सोशियली ॲक्टिव्ह आहे किंवा पॉलिटिकली पण ॲक्टिव्ह आहे. तर लहान वया, खास करून विद्यार्थी दशेतूनच बऱ्याचशा गोष्टी हळूहळू कळायला लागतात. तर ती कदाचित माझी पहिली इंट्रोडक्शन किंवा ओळख होती. 6वी 7वी कंप्लीट केल्यानंतर तर तिथे थोडंसं मग पर्स्पेक्टिव्ह मिळाला की अरे हां, काय काय चालू आहे, काय आंदोलनं असतात किंवा काय माणसं आहेत किंवा काय कशा ॲक्टिव्हिटी होतात. त्यानंतर 8वीला पुन्हा मग ठक्कर बापाला ॲडमिशन घेतलं. आणि त्यावेळेस मग राहायला बाबांनी किंवा बाकीच्या ओळखीच्यांनी काहींनी रेकमेंड केलं की विश्व हिंदूचं हॉस्टेल आहे, तिथे सोयी असते, तर तिथे पण ट्राय करून बघा. तर मग त्यावेळेस 8वीला तिथे ॲडमिशन झालं. तर राहायला विश्व हिंदू परिषदेच्या हॉस्टेलला होतो आणि शिकायला ठक्कर बापाला. आणि 8वीला एक हे चांगलं झालं की तिथे बाबांनी आधीपासून त्यांचं हे होतं की बाळा, जेवढं काय करायचं असेल, जेवढ्या काही शिकायच्या संधी असतील तर ते शिकत राहा. असं म्हणजे काहीही एखादी फॉर्म आल्या किंवा एखादा कार्यक्रम असेल तर सहभागी होत राहा वगैरे. तर त्यांनी ते फार सांगितलेलं होतं. तर मी ते डोक्यावर जरा घेतलं होतं की ते काहीतरी जे असेल ते घेऊ. तर त्यावेळेस ते विचारायचे शाळेत ॲडमिशन घेत्यावेळेस, तुम्हाला टेक्निकल पाहिजे का, टेक्निकल पाहिजे. तर म्हटलं काय असेल टेक्निकल, जाऊ दे, सांगतायत बाबांनी पण सांगितलं आहे, घेऊन ठेव. तर म्हटलं ठीक आहे, घेऊ, टेक्निकलला पण घेऊया. परत नंतर विचारलं ड्रॉइंगला कोणी घेणार आहे का भाग इंटरमिडिएट एलिमेंटरी वगैरे असतं. मला परत तेच आठवलं, अरे बाबांनी तर सांगितलं आहे भाग घ्यायचा, घेऊ. त्यावेळेस पण ड्रॉइंगमध्ये पण भाग घेतला. मला आवड होती चित्र वगैरे काढायची आणि काही वस्तू तोडायची. घरात कोणी नसतं ना, की जनरली माझा ते एक छंदसारखा असायचा. घरात ज्या असतील त्या वस्तू तोडून बघायच्या आहे आणि घरी ते परत रिटर्न यायच्या आधी मग परत जोडून ठेवायचा प्रयत्न करायचा. पण बरेच वेळेस असं व्हायचं की खोलताना जे खोललेल्या वस्तू असायच्या जोडल्यानंतर बऱ्याचशा 2-3 वस्तू बाहेर राहायच्या. मग मला ते चालू असायचं प्रत्येक वेळेस. तर पण त्याचा तो एक फायदा झाला की टेक्निकलला ॲडमिशन घेतल्यामुळे ज्या वस्तूंचा म्हणजे तांत्रिक दृष्टिकोन लागतो तो शिकायला मिळाला तिथं. तर 8वी 9वी 10वी असं टेक्निकलमध्ये एज्युकेशन होतं. तर जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग लागतं किंवा इलेक्ट्रिक करंट किंवा सर्किट जोडणं किंवा फिटिंग कार्पेंट्रीचे जॉब बनवणं वगैरे, तर ते शाळेतच शिकायला मिळालं 8वी 9वी 10वीपर्यंत. तर ते एक चांगलं झालं. आणि ड्रॉइंग, एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ड्रॉइंगची संधी मिळाली होती. त्याच्या काही परीक्षा असतात आणि नवीन ते काही दृष्टिकोन की बाबा अँगल कसा असावा, हे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तर ते एक स्किल वाईज डेफिनेटली चांगलं कॉन्ट्रीब्युशन झालं माझ्या ह्याच्यामध्ये टेक्निकलमुळे आणि एलिमेंटरी इंटरमिडिएट ड्रॉइंगमुळे. सोशियली परत विश्व हिंदू परिषदेत असल्यामुळे शाखा संघाच्या किंवा बाकीच्या जे उपक्रम असतात किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो, सामाजिक दायित्व, बाकीचे उपक्रम वगैरे, तर त्याच्यात सहभाग असायचा. बाबांनी ते सांगितलं की जे असेल त्याच्यात सहभागी व्हायचं वगैरे. तर ते ह्याच्यात असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी, एक दृष्टिकोन कळाला की अरे हां,
बघितलं तलासरीत, अरे म्हणजे तलासरी आपला ग्रामीण भाग आहे, आदिवासी भाग आहे, तर तिथे काम करणारी बरीचशी मंडळी शहरातून आपापलं करिअर व्यवसाय सोडून पूर्ण वेळ इथं काम करतात. तर विश्व हिंदू परिषदेच्या हॉस्टेलमध्ये पण मी बरेचसे उपक्रम बघितले की शहरातून, आता ते जे चालू केले माधवराव कावणे म्हणून होते, त्यांनी त्यांचं, ते नगराध्यक्ष होते कल्याणचे, ते त्यांचं करिअर सोडून आणि सगळं पूर्ण इथे 6-7 मुलांना सोबत घेऊन त्यांनी हॉस्टेल चालू केलं. तसंच सेम ज्ञानमाता आहे किंवा मिशनरीच्या बऱ्याचशा शाळा आहेत तलासरीमध्ये, तिथे पण बरीचशी मंडळी शहरातलं आपापलं चांगलं मोठं करिअर सोडून पूर्ण वेळ समाजात घालवतात. तसंच कम्युनिस्टची मोठी चळवळ आहे किंवा मोठ्या म्हणजे त्यांची पण कॉलेजेस आहेत, हॉस्टेल्स आहेत, तिथे पण बरीचशी मंडळी आपापलं करिअर सोडून आणि पूर्ण वेळ लोकांमध्ये संपर्क वाढवा, संघटन वाढवा, त्यासाठी वेळ देत होते. तर ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस म्हणजे शाळेत असताना तर आमचे दृष्टिकोन लिमिटेड असायचे. अरे नाही, हा विश्व हिंदूचा आहे मग तो तसा विचार करणार, अरे हा मिशनरीचा आहे मग तसा विचार करणार, हा कोमच्या हॉस्टेलचा आहे मग तो तसा विचार करणार. पण त्या काळात हे कळत होतं, अरे बरीचशी मंडळी लोक आपापलं करिअर सोडून आणि आपल्या लोकांसाठी हे करतात, तर मग आपलं पण काहीतरी दायित्व लागतं, आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे. तर त्यावेळेस माझा थोडासा कदाचित अँगल अजून डेव्हलप झाला नव्हता, पण वाटायचं काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. तर ठीक आहे, मग आता बाहेरची लोक करतात, तर आपल्याला पण काहीतरी करायला लागेल. तर ठीक आहे, आपल्याला तर आधी शिकायचं आहे, तर शिकून मग आपले पण काहीतरी करू. तर त्या डोक्यात ती कॅसेट फिक्स करून ठेवली होती का जेव्हा माझं शिक्षण कंप्लीट होईल, मी नोकरीला लागेन, तर मला पण माझ्यापर्यंत काहीतरी करायचं आहे असा. तर ती एक फाउंडेशन स्ट्रीप किंवा स्ट्राईक तेव्हापासून शाळेपासून डोक्यात होतं की बाबा ठीक आहे, बाकीचे लोक करत असतील ना, तर आपल्याला पण आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा आपण स्टेबल होऊ तेव्हा मग त्याच वातावरणात शिक्षण म्हणजे 10वी झालं. पण ते एक होतं, अकॅडमिकली खूप जास्त अवेअरनेस किंवा पुढे काय करायचं प्लॅनिंग, असं फार काही प्लॅनिंग नव्हता ना. शाळेत पण जवळपास सगळ्यांची तीच परिस्थिती होती की पुढे काय करायचं, काय मार्गदर्शन वगैरे तर विशेष नव्हतं. तर जनरली काय करायचं की बाबा ठीक आहे, मला केवढे टक्के मिळालेत, माझ्या आधीच्या बॅचमधल्या मित्रांना किती टक्के मिळाले, त्यांनी काय केलं, ओके मी पण तेच करणार. पण त्यातल्या त्यात मी ड्रॉइंग घेतलं होतं आणि टेक्निकल घेतलं होतं, तर त्याच्यामुळे माझा कल जास्त टेक्निकल एज्युकेशनमध्ये होता किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल गोष्टीत. तर माझ्या आधीच्या बॅचमध्ये अमोल पटारा नावाचा सरविराचा एक विद्यार्थी होता. मला पण जवळपास तेवढेच टक्के मिळाले होते आणि त्यांनी मग VJTIला ॲडमिशन घेतलं होतं मेकॅनिकलच्या डिप्लोमामध्ये. आणि आमच्या हॉस्टेलला बरेच वेळेस सांगायचे की रामचंद्र वेडगा म्हणून आहे, ते एअर इंडियामध्ये आहेत, त्यांनी इंजिनिअरिंग केलं. एक भोये म्हणून आहेत, त्यांनी पण ते पण एअर इंडियामध्ये आहेत वगैरे. ते बरेच वेळेस ऐकलं होतं की अरे आपल्याच शाळेतून आहे, त्यांनी पण इंजिनिअरिंग केलं, तर इंजिनियर आहे. आणि बहुतेक हॉस्टेलला प्रार्थना वगैरे घ्यायचे. तर त्यावेळेस आप्पा जोशी म्हणून होते व्यवस्थापक हॉस्टेलचे विश्व हिंदू परिषदेत. तर जेव्हा प्रार्थना चालू होती तेव्हाच एक कॉल आला होता, बहुतेक रामचंद्र वेडगांचा होता. त्यांनी ती बातमी दिली की माझं सिलेक्शन झालं एअर इंडियामध्ये वगैरे. तर त्यावेळेस मग लगेच त्यांनी पेढे वगैरे आणून सगळ्या विद्यार्थ्यांना दिला. तर कदाचित ते काही मोटिवेशनल गोष्टी होत्या की अरे नाही, आपल्याला पण म्हणजे ते करत, म्हणजे कोणीतरी करत असेल आपल्यापैकी, तर आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे किंवा इंजिनियर किंवा असं तसं. आणि मी 9वीला असताना कदाचित आधीच्या बॅचचं रिझल्ट लागला होता 10वीचा, की अरे हां 10वीचा रिझल्ट लागला आणि हे आदिवासी विद्यार्थ्यामधून तालुक्यामध्ये हा पहिला आला. तर बहुतेक अमोललाच एक प्राईज बक्षीस मिळालं होतं. त्यावेळेस डॉक्टर कोंढारी होते, त्यांच्यातर्फे बहुतेक 500 रुपये दिले जायचे. तर मला का कुणास ठाऊक लालचसारखी झाली होती 9वीला असताना की अरे हां पुढच्या वर्षी जर मला हे मिळालं तर मी 500 रुपयात काय काय करेन, मी हिशोब लावून ठेवला होता. हे करेन, ते करेन, ते करेन. तर अशा इनडायरेक्ट काही गोष्टी होत्या की मनात ते डायरेक्शन किंवा मोटिवेशन सेट करत होते. मी काय फार हुशार नव्हतो, ठीक आहे, म्हणजे 4वी-5वी पर्यंत नंबर यायचा. पण जेव्हा म्हणजे आधी छोट्या छोट्या शाळेत होतो, उधव्याला किंवा बाकीच्या ठिकाणी, जेव्हा मी तलासरीला आलो तालुक्याच्या ठिकाणी, तेव्हा बघितलं तर अरे स्पर्धा आहे. म्हणजे बरीचशी हुशार मुलं असायची ना, शहरी मुलं, खास करून बिगर आदिवासी, बोल बच्चन बोलण्यात. आणि मी त्यातलं त्यात थोडं लाजाळू टाईपचा होता, फार बडबड्या वगैरे नव्हतं, हुशार नव्हतं. पण ठीक आहे, इथे आधी कदाचित सगळी सामान्य विद्यार्थी असतील त्याच्यामुळे ते जास्त मार्क मिळायचे, त्याच्यामुळे नंबर यायचा. पण जेव्हा शहरात आलो 8वीपासून, तेव्हा कळालं अरे हां काय असतं, म्हणजे नंबर एवढं सोपं नसतं. तर तेव्हा फक्त मिडलमध्येच असायचो, ॲव्हरेज विद्यार्थ्यात. पण त्यातलं त्यात बहुतेक माझं गणित खूप चांगलं होतं
म्हणजे फळ्यावर आम्हाला अहिरे सर होते 9वी 10वीला गणित शिकवायला. तर ते फळ्यावर गणित लिहायचे त्याच्या आधीच मी म्हणजे क्वेश्चन पूर्ण व्हायच्या आधीच मी पटपट सोडून आणि त्यांना दाखवायचं. तर ते माझा काय कोणास ठाऊक म्हणजे जास्त अहंकार टाईप होता की वर्षभरात कधीही माझ्या आधी कोणी गणित सोडून दाखवलं नव्हतं त्यांना, किंवा ते आधीच माझं रेडी असायचं किंवा हा माझं सोडलं वगैरे. तर गणितमध्ये मी बऱ्यापैकी चांगला होतो. तर बहुतेक गणितात मला चांगले मार्क्स मिळाले होते म्हणजे पूर्ण तालुक्यात. आणि माझ्यानंतर जो मिळाला तर त्याच्यात पण अंतर जास्त होतं. तर बीजगणित भूमितीमध्ये चांगलं होतं आणि मला वाटलं नव्हतं, पण आदिवासी विद्यार्थ्यांमधून माझा आला होता पहिला नंबर त्यावेळेस. ते काय ते वाटलं होतं, ठरवलं होतं अरे माझं पण नाव घेतलं जाईल वगैरे वगैरे, ते झालं होतं. पण अनफॉर्च्युनेटली त्याच वर्षी बहुतेक म्हणजे काय झालं माहिती नाही, पण कोंढारेंकडून ते दरवर्षी शाळेला बक्षीस यायचं की बाबा आदिवासी विद्यार्थ्यांतून जो पहिला येतो तालुक्यातून किंवा शाळेतून, जवळपास शाळेतून, कारण की ती शाळा एक मोठी होती तालुक्यात, तलासरी तालुक्यात. तर त्या शाळेतून जे येणारे विद्यार्थी असतात तेच जवळपास पूर्ण तालुक्यातून यायचे नंबर 1. तर माझा आदिवासी विद्यार्थ्यातून पहिला नंबर होता. शाळेतून काहीतरी तर नेमकं त्या वर्षी ते बक्षीस त्यांनी कॅन्सल केलं किंवा काही कारणाने मला नव्हतं मिळालं. तर मला ते डिसअपॉइंट होते, म्हणजे ते नंबरचं नव्हतं, पण अरे यार मी ते हिशोब केलं होतं ना की 500 रुपयात काय काय करेन. नंतर पण ठीक आहे, नंतर बाकीची काही बक्षिसं वगैरे मिळाली तर ठीक आहे. पण नंतर मग तेच की आधीच्या विद्यार्थ्यांनी जे केलं होतं तर आपण पण तेच करू, म्हणजे फार 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 प्लॅन नव्हतं केलं काय करायचं पुढे. म्हटलं त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आहे ना, तर मी पण डिप्लोमाला ॲडमिशन घेईन. मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. मला टेक्निकल आणि ड्रॉइंग होतं, त्याच्यामुळे मग सहज म्हणजे हे मिळालं. आणि परत STचं रिझर्वेशन असतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या टॉप कॉलेजला संधी होती, मेकॅनिकलमध्ये मिळत होतं. तर मग काही माझ्यासोबत होते, त्यांनी भगुबाई रेकमेंड केलं. मग मी भगुबाई कॉलेज आहे विलेपार्लेला, भगुबाई मुफतला पॉलिटेक्निक, तिथे ॲडमिशन घेतलं मेकॅनिकलला. सँडविच पॅटर्न असतो 4 वर्षांचा, आणि जॉईन केलं. आणि मग राहायला मुंबईच्याच हॉस्टेलला हे केलं, सोय केली. जेव्हा जॉईन केलं तेव्हा वाटायचं पहिली 1-2 वर्ष फार हवेत सारखा ना, का अरे मी तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, आता मी इंजिनियर बनेन. नंतर हळूहळू कळायला लागलं. 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाला तिथं इंटर्नशिप असते, 6 महिने आपल्याला कंपनीत घालावे लागतात बाकीच्या इंजिनियर सोबत. तेव्हा लक्षात आलं अरे हा तर डिप्लोमा आहे, डिप्लोमाला तर सुपरवायझर सांगतात, इंजिनियर नाही सांगत. तर मग मला परत हे सारखं झालं, डिसअपॉइंटिंग झालं. अरे यार आता काय करू, मला तर म्हणजे डोक्यात तर इंजिनियर बनायचं स्वप्न होतं, ह्याला तर सुपरवायझरच सांगतात. तर इंजिनियर बनायला तर आणखीन आपल्याला शिकायला लागेल. तर नंतर मग ठरवलं 3ऱ्या-4थ्या वर्षाला येईपर्यंत की नाही, आपल्याला जे इंजिनियर सांगतात ना ते करायला लागेल. तर मग ते इंजिनिअरिंग परत म्हणजे डिप्लोमानंतर डायरेक्ट 2nd इयरला ॲडमिशन भेटतं. तर मग तेव्हा ठरवलं की नाही आपल्याला इंजिनिअरिंग करूया, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊया. सुरुवात चॅलेंजिंग हे होतं डिप्लोमाला जेव्हा ॲडमिशन घेतलं ना, जोपर्यंत ठीक आहे म्हणजे बाहेरून अट्रॅक्शन की बाबा डिप्लोमा करूया, तर तोपर्यंत मला आयडिया नव्हती की ते सगळं इंग्लिशमध्ये असतं म्हणून. आणि भगुबाई बऱ्यापैकी टॉप मोस्टचं कॉलेज आहे, खूप चांगलं रेप्युटेड आहे, सगळे मेरिट लिस्टवाले असतात तिथं. आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं कॉलेज आहे ते. तिथं गुजराती विद्यार्थ्यांना 50% रिझर्वेशन असतं, आणि बाकी उरलेल्या 50%मधून पण जवळपास 25% गुजरातीच असतात. जवळपास 75% तिथं वातावरण, आणि ती संस्था गुजराती संस्था आहे. तर तिथलं जे वातावरण होतं ते थोडंसं वेगळं होतं नॉर्मल आपल्या बाकीच्या वातावरणापेक्षा. आणि सगळे हायफाय विद्यार्थी, सगळं त्यांचं लाईफस्टाईल वेगळं. तर सुरुवातीला जवळपास 6-1 महिने तर मला अक्षरशः काहीही कळायचं नाही. त्यातल्या त्यात ठीक होतं की ठक्कर बापाला खैरनार सर म्हणून होते, त्यांनी बऱ्यापैकी इंग्लिश चांगल्या प्रकारे करून घेतलं होतं. म्हणजे भलेही शाळेत वर्गात कोणाला समजत नसेल, ते बोलताना इंग्लिशच बोलायचे, त्याच्यामुळे ऐकून थोडीफार सवय होती. पण तरीही कॉलेजचं इंग्लिश किंवा कॉलेजचे जे विषय होते ते जवळपास बरेच महिने मला तर काहीही कळत नव्हते. म्हणजे शाळेत म्हणजे वर्गात जोक वगैरे व्हायचे, तर शिक्षक हसायचे किंवा विद्यार्थी हसायचे, तर मग मी पण हसायचो त्यांच्यासोबत. पण 5-6 महिने तर काहीही कळत नव्हतं. मग हळूहळू सवय झाली.
तर सुरुवातीला तेच ते मग आपल्याला केट्या लागतात, इंजिनिअरिंगमध्ये ते कॉमन आहे, केटी लागते, मग पुढच्या सेमिस्टरला पुन्हा द्या, हे ते 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 रुटीन चालू होतं. पण नंतर मग 3rd-4th इयरला येईपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे जे जे टेक्निकल सब्जेक्ट होते, ड्रॉइंग इंजिनिअरिंग, ड्रॉइंग मशीन ड्रॉइंग, मशीन डिझाईन वगैरे, त्या गोष्टी मला टेक्निकलमध्ये ऑलरेडी झाल्या होत्या शाळेत, मराठीतून झाल्या होत्या, तिथं फक्त इंग्लिशमधून होतं. पण मी बऱ्यापैकी रिकवर केलं होतं. जसं शाळेत भलेही मी जास्त हुशार नव्हतो, थोडा डब्बूसारखाच होतो किंवा मीडियम होतो, पण तरी 10वीला येईपर्यंत बीजगणितमध्ये टॉप केलं होतं. तसंच डिप्लोमाला पण बाकीच्या विषयात फार चांगले मार्क नव्हते, पास किंवा केटी करून पास व्हायचं, पण इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये मी टॉप केलं होतं तिथं. आणि सगळे बाकीचे विद्यार्थी माझं झेरॉक्स कडून काढायचे. म्हणजे टेस्ट पीटी पिरियडिक टेस्ट म्हणून असते की अशा टेस्ट होतात, 3-4 टेस्ट होतात आणि त्यापैकी चांगले 3 मार्क्स मार्क्स ते लोक फायनलला कन्सिडर करतात. तर त्यावेळेस शेवटचे म्हणजे 3rd-4th इयरला येईपर्यंत असं झालं होतं की बऱ्यापैकी विद्यार्थी सगळेजण माझे झेरॉक्स काढून द्यायचे. तर ते मला परत भाव खायला संधी मिळाली होती. अरे बरं आहे, ॲटलिस्ट बाकीच्या विषयात फार चांगलं नाही, पण ड्रॉइंग माझा आवडीचा विषय होता, इंजिनिअरिंग ड्रॉइंग. तर बऱ्यापैकी ते एक वचकसारखा बसवला होता. आणि लास्ट इयरला पोचेपर्यंत CR म्हणून असतं, म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे क्लासचा मॉनिटर म्हणून ती एक संधी मिळते. तर लास्ट इयरला येईपर्यंत मला प्रॅक्टिकलमध्ये चांगले मार्क्स होते, त्याच्यामुळे मला ती एक संधी मिळाली होती की अरे हां, CR म्हणून एक ऑप्शन आहे. तर ठीक आहे, म्हणजे माझा काही लिडरशिपचा त्यावेळेस हे नव्हतं किंवा थोडा लाजाळू टाईपचा होता किंवा अबोला होता ग्रामीण भागातून गेल्यामुळे. त्यामुळे ती पोझिशन मी घेतली नाही, पण ऑप्शन मिळाला होता की बाबा निवड होऊ शकलीच ते. तर शेवटच्या इयरपर्यंत जाईपर्यंत ॲटलिस्ट मी थोडंफार डेव्हलपमेंट केलं होतं माझ्या परीने. नंतर मग तेच डोक्यात ठरवलं होतं की पुढचं शिक्षणासाठी इंजिनिअरिंग करूया म्हणून. तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचं असं असतं की डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट 2nd इयरला ॲडमिशन मिळतं, पण तुम्हाला आपल्याला रिझर्वेशन वगैरे असं नसतं, ओपन मेरिट असतं, राखीव जागा नसतात. तर जवळपास डायरेक्ट 2nd इयरला ॲडमिशन भेटतं, पण मग ओपन मेरिट असल्यामुळे मला जळगावला ॲडमिशन मिळालं होतं. मी आणि पांडुरंग राऊत म्हणून आम्ही सोबत होतो. त्याचं बांद्र्याला झालं होतं इंजिनिअरिंग, आणि आम्ही सोबत फॉर्म भरला होता आणि आमचं सोबत ॲडमिशन झालं होतं जळगावला. आम्ही पोचेपर्यंत उशीर झाला आणि त्यांना इमिडिएटली दुसऱ्या दिवशी फी भरायची होती. आम्ही काही अरेंजमेंट नव्हती केली, बरीच मोठी व्हॅल्यू होती. तर मग आमचं तिथे ॲडमिशन नाही होऊ शकलं किंवा फीज अरेंजमेंट न केल्यामुळे थोडंसं लेट झालं. त्यानंतर मग आम्ही पॅरलल जे ॲडमिशन होतं, काही वेळेस कसं सेंट्रलाइज ॲडमिशनमधून काही सीट रिकाम्या राहतात आणि मग ते कॉलेज इंडिव्हिज्युअली अप्रोच करून भरतात. तर मग तसं आम्हाला शोधताना तुळजापूर कॉलेजला जागा होत्या. मग तिथे आम्ही फॉर्म भरला आणि आम्हाला तिथे ॲडमिशन मिळालं. तर मग तिथे ॲडमिशन घेतलं. ते मराठवाडा युनिव्हर्सिटीत येतं, औरंगाबाद युनिव्हर्सिटीत. तर पण ते थोडंसं मग तो एक थोडासा टर्निंग पॉईंट झाला की तुळजापूरला शिकताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. डिप्लोमाला पण होताना बरीचशी हॉस्टेलची आंदोलनं अनुभवली होती. इथे काही विद्यार्थ्यांच्या चळवळी होत्या, सत्यशोधक समाजाचा असू दे, आंबेडकरी चळवळींच्या, दलित मुवमेंटच्या काही विद्यार्थी संघटना असू दे, मराठांच्या काही ह्या संघटना असू दे, OBCच्या काही विद्यार्थी मार्गदर्शक. तर त्यावेळेस ते एक थोडंसं जाणवलं की आपल्याकडली बरीचशी मंडळी, बरेचसे विद्यार्थी, खास करून पालघर, जुना ठाणे जिल्हा, इथली ग्रामीण भागातली, इथे म्हणजे प्रोफेशनल कॉलेजेस कमी होते. शिक्षणासाठी मुंबईतच जावं लागायचं. तर मुंबईत आल्यावर बरीचशा विद्यार्थ्यांना तो जो मला पण फेस करावा लागला होता जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत गेलो, की बाबा कशी ट्रेन पकडायची, कुठून कसे जायचं, राहायची सोय कुठे आहे, हॉस्टेल कुठे आहे, बुक बँक काय असतं, आपल्याला काही स्कॉलरशिप आहे का, एवढी मोठी फी कशी भरायची, असे बरेच छोटे छोटे प्रश्न. तर अशा गडबडीत बरीचशी आपल्याकडची हुशार जी मुलं आहेत की जी पुढच्या शिक्षणासाठी आशेने खूप मोठी तयारी करून आणि मुंबई जातात, तर त्यांना बरेचसे चॅलेंजेस फेस व्हायचे. आणि दुर्दैवाने काही मुलं टिकायची, खूपच कमी, पण बरीचशी मुलं ते सोडून 1-2 आठवड्यात सोडून आणि पुन्हा गावाकडे यायचे आणि पुढचा गावाकडचा अभ्यासक्रम किंवा अकॅडमिक करिअर ते अर्ध्यावर सोडायचे, पूर्ण करू शकायचे नाही. तर मी त्यावेळेस काही अनुभवलं होतं की
जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा माझ्या म्हणजे शाळेत असताना माझ्यापेक्षा हुशार मुलं होती. मी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे डबूच होतो किंवा मीडियम होतो, पण माझ्यापेक्षा हुशार ज्यांचे रेग्युलर नंबर यायचे असे विद्यार्थ्यांची चौकशी केल्यावर लक्षात आलं, अरे त्याने तर तो 10वी की झालं नंतर काय नाही केलं, अरे 12वी केल्यानंतर काय नाही केलं. तर लकीली कदाचित माझ्या घरी बाबा शिक्षक असल्यामुळे किंवा मला थोडंफार सपोर्ट मिळत असल्यामुळे कदाचित मी डबू असून पण मला थोडी दिशा मिळत गेली किंवा सपोर्ट मिळत गेला. पण जे खरंच हुशार आहेत की जे करू शकतात त्यांना दुर्दैवाने सपोर्ट न मिळाल्याने बरेचशा मुलांचं चांगलं करिअर ते करू शकले नाही. तर त्याचं कधी कुठेतरी खूप वाईट वाटत होतं त्यावेळेस मुंबईत असताना. तर मग त्यावेळेसच आम्ही हॉस्टेलला असताना आमचा ग्रुप होता, बरेच जण होते. मी होतो, डॉक्टर सुनील पराड, पांडुरंग राऊत, बबलू वाहूत, सुनील मलावकर, असे बरेचसे मंडळी होते ह्या परिसरातलेच, की प्रत्येक जणाचं प्रोफेशन वेगळं होतं. म्हणजे बरेच इंजिनिअरिंगवाले होते, काही मेडिकलचे होते, काही DED MAD करणारे होते. जवळपास आता नावं घ्यायला गेली तर बरीच मोठी यादी बनेल, 15-20 जणांची. तर खास करून पालघर जिल्हा किंवा ठाणे जिल्हा त्यावेळेस आमचे रूम हॉस्टेलचे फिक्स असायचे की बाबा ह्या रूममध्ये ह्या तालुक्यातले किंवा ह्या जिल्ह्यातलेच विद्यार्थी राहतात, तिकडचे येणारे डहाणू तलासरी ह्या तालुक्यातले वगैरे. तर मग आणि ती परंपरा आम्ही कायम ठेवायचो की बाबा ओके, एखाद्याचं कंप्लीट झालं तो गेला, त्याच्याबद्दल जो नवीन येणार असेल तो पण ह्याच तालुक्यातला भरायचा. त्याच्यामुळे ते गडसारखे असायचे. तर बऱ्याच वेळेस बोलणं व्हायचं की अरे आमच्या ओळखीचा किंवा ह्या तालुक्यातला हा मुलगा आलाय, तर अरेंज करा, त्याला राहायची सोय करा, हॉस्टेलचं लिस्ट लागेपर्यंत आपल्या रूमवर ठेवा वगैरे वगैरे. तर त्या बाबतीत आम्ही बऱ्यापैकी कॅज्युअली सपोर्ट करणं चालू केलं होतं की आपल्यापैकी म्हणजे ह्या तालुक्यांपैकी जर कोणी मुंबईत येत असेल, राहायची सोय नसेल, नंबर नसेल लागला हॉस्टेलला, तर आपल्या रूमवर ॲडजस्ट करा. किंवा इथे नसेल लागल तर मग कोणकोणते दुसरे हॉस्टेल आहेत, चेंबूरला आहे, वरळीला आहे, गोरेगावला आहे, तर मग तिथे त्यांना नंबर लावून द्या. किंवा काही माहिती नसेल किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म आहे, आपल्याला बुक बँकमधून पुस्तकं मिळतात किंवा आणखीन काय काय सोयी आहेत बाकीच्या वगैरे, तर त्यावर थोडंसं मार्गदर्शन कॅज्युअली ते चालू असायचं. तर ते 3-4 वर्ष करत होतो. 4 वर्षाचा डिप्लोमा होता. तर ते करता करता लक्षात आलं, एक पॅटर्न लक्षात आला, अरे गावाकडची मुलं हुशार आहेत, पण शहरात आल्यानंतर आपण कुठेतरी म्हणजे थोडे घाबरतो सारखे त्या स्पीडमध्ये. कॉन्फिडन्स लेवल किंवा बोलण्याच्या पद्धती, बोलण्यात थोडं कधी कधी कमी पडतो. शहरातली मुलं कशी बोलबच्चन असतात, काय जे असेल ते त्यांना माहिती नसेल तरी ते बोलबच्चन करून ॲडजस्ट करतात. आपली तसे नाही आहेत, भलेही खूप हुशार असेल किंवा खूप चांगला असेल तरी बोलण्यात कुठेतरी आपण मागे पडतो. तर मग त्या गोष्टी क्लिक करत होत्या, अरे काय करायचं काय करायचं. तर मग तेव्हा ना आपण काही प्रायोगिक गोष्टी चालू केल्या होत्या की अरे गावातून बरीचशी मंडळी फिल्टर, अरे चांगली निवडक मुलं येतात शहरात आणि त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून ते पुन्हा सोडून देतात. मग जे आपल्याकडे चांगली शिकणारी पोरं असतात त्यांना तो प्रॉब्लेम येतो, तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं कसं होत असेल. तर मग आम्ही असं चालू केलं की जेव्हा जेव्हा सुट्टी मिळेल किंवा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपापल्या शाळेत किंवा हॉस्टेलला जाऊन किंवा गावात जाऊनच आपापले फक्त एक्सपिरियन्स शेअर करायचा की बाबा अरे मी पण ह्याच शाळेत होतो, मी आता इंजिनिअरिंग करतो, आपण हाच शाळेत होता, आता याचा मेडिकल कम्प्लीट झालं, आता डॉक्टर आहे वगैरे. ते फक्त शेअरिंग बऱ्यापैकी काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स देत होतं ते. तर मग ते चालू केलं. तर ही सुरुवात ही होती, म्हणजे हे कॅज्युअल स्वरूप, त्यावेळेस काय नाव बिव काय ठरलं नव्हतं, पण प्रत्येकजण आपापल्या परीने ते प्रयत्न करत होते. ते केल्यानंतर जेव्हा 2003 आलं, 1999ला ॲडमिशन घेतलं होतं डिप्लोमाला, 2003ला कंप्लीट झाला. त्यानंतर जेव्हा पुढच्या शिक्षणासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड झालो, तो जो काही ग्रुप होता आपला इकडच्या विद्यार्थ्यांचा ठरलेला, त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पुढच्या करिअरसाठी शिफ्ट झाले वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन. आम्हाला तुळजापूरला ॲडमिशन मिळालं, काही लोकांना वेगवेगळ्या. तर लकीली मी आणि पांडुरंग राऊत आम्हाला तुळजापूरला ॲडमिशन मिळालं होतं एकाच कॉलेजला. तर ठीक आहे, आम्ही तर संपर्कात होतो, पण बाकीचे जे ते विखुरले गेले होते पुढच्या शिक्षणासाठी. तर काय करावं ते डोक्यात चालू होतं. पण पॅरलली आपल्याला म्हणजे ह्या दरम्यान पण बऱ्याचशे विद्यार्थी आंदोलनाचा अनुभव बघितल्याने ते पण एक लक्षात आलं होतं, अरे प्रत्येक समाजाचं त्यांची एक विद्यार्थी चळवळ आहे किंवा प्रत्येक समाजाचा एक सपोर्ट सिस्टम आहे. त्या समाजातून पुढे आलेली लोक त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आमचंच मिसिंग होतं की आदिवासींसाठी काय रे, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय, कोणी आहे का. तर आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे आदिवासी विद्यार्थी कोणीतरी सोबत असायचं, दलित चळवळीसोबत किंवा सत्यशोधक चळवळीसोबत किंवा बाकीच्या सोबत. तर मग त्या प्रायोरिटीमध्ये आदिवासींचे प्रश्न प्रत्येक वेळेस नाही व्हायचे, आपण फक्त गर्दी म्हणून हे होतो. तर ते डोक्यात एक वाटत होतं की नाही
आपले प्रश्न वेगळे आहेत, आपलं बॅकग्राऊंड वेगळे आहेत, आपण वेगळ्या बॅकग्राऊंडमधून पुढे येतो, तर डेफिनेटली आपले प्रश्न आहेत ते हँडल करण्यासाठी आपलं सोल्युशन पाहिजे, आपल्या पद्धतीने हँडल करणाऱ्या गोष्टी पाहिजेत. तर ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस कदाचित बाकीच्या ठिकाणी अशा बऱ्याचशा विद्यार्थी चळवळी होत्या असतील, पण आम्ही जे फेस करत होतो त्यावेळेस आम्हाला काही सपोर्ट नाही मिळाला त्यामधून, किंवा आम्ही संपर्कात नसू कदाचित. तर पण ते जाणवलं की नाही, आपल्या म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांचं पण असं डेडिकेटेड प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथे आपल्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या तिथे सोल्युशन मिळू शकेल, ॲडमिशनचं असू दे किंवा हायर एज्युकेशनचं असू दे. तर ते डोक्यात होतं. आणि त्यानंतर मग हायर एज्युकेशनसाठी आम्ही वेगळ्या वातावरणात गेलो परत तुळजापूरला, मराठवाड्यात. तर तिथलं वातावरण बघितलं, तिथलं सोशल स्ट्रक्चर बघितलं, त्यांच्या चळवळी बघितल्या, त्यांची माणसं, त्यांची युनिटी, स्थानिकांचं वर्चस्व वगैरे वगैरे. परत ते एक लक्षात आलं, अरे यार, आपल्याकडे तर आपल्या गावात आपलं एवढा हे नाही आहे, आपण स्थानिक असून किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी असून आपल्याला हक्क मिळवता येत नाही वगैरे वगैरे. पण ठीक आहे, तो फक्त आमचा निरीक्षण करण्याचा काळ होता, कारण की शिक्षणासाठी तिकडे होतो आणि ते संपर्कात किंवा तिथे स्थानिक आदिवासी नाही आहेत तिथे, म्हणजे तिथे खूप कमी जमाती आहेत किंवा लोकसंख्या तेवढी नाही आहे. पण त्यानिमित्ताने आम्हाला बाकीचे प्रवाह जवळून बघता आले, ओळखता आले, म्हणजे शिकायला मिळालं. पण तो एक होता की डोक्यात विचारचक्र चालू झालं होतं ऑलरेडी, मुंबईचा अनुभव आणि तलासरीचा अनुभव, की काहीतरी करायला पाहिजे. मग त्याला आकार हळूहळू येत होता. आणि काही म्हणजे एखाद वर्षानंतर एक हे झालं की वसंत बसरा म्हणून होते, त्यांना पूर्वी मी फक्त नाव ऐकलं होतं. तर त्यांचं ते TISS मध्ये जॉब करत होते. तर त्यांचं पोस्टिंग उस्मानाबाद म्हणजे तुळजापूरच्या कॅम्पसमध्ये झालं होतं. तर मग त्यांच्याशी भेटणं, बोलणं वगैरे चालू झालं. तर ते TISS मध्ये त्यांचा अनुभव किंवा ते MSW झालं होतं त्यांचं. तर आम्ही हॉस्टेलला असताना बऱ्याच वेळेस ऐकायचं. ॲक्च्युली काही वर्ष म्हणजे त्यांनी जॉब जॉईन करण्याआधी पूर्ण वेळ समाजासाठी दिला होता. ठीक आहे, म्हणजे पूर्वी ते वनवासी कल्याण आश्रमासोबत काम करत होते. तर त्यांनी पूर्ण वेळ समाजासाठी दिला होता, कोणताही जॉब न करता वगैरे वगैरे. तर ते बरंच वेळेस ऐकून होतो की अरे, आपल्याकडून MSW पण करता येतं, सोशल वर्कमध्ये पण शिकता येतं. आणि ते पहिले म्हणजे खूप पूर्वी त्यांच्या काळात जुन्या बॅचमध्ये ते होते आणि तेव्हापासून ते पूर्ण वेळ काम करायचे. तर ते एक थोडासा एक वेगळा दृष्टिकोन होता. तर मग तुळजापूरला असताना सुट्टीला कधी कधी बोलणं व्हायचं, आम्ही एकत्र यायचो, कारण की गाववाले म्हणून एकत्र जेवण वगैरे. तर बऱ्याच वेळा सोशल टॉपिकवर चर्चा व्हायच्या, गोष्टी व्हायच्या. तर मग जो काय आकार होता, तो शेप हळूहळू त्याला शेप मिळत गेला. तर आमचं 3 वर्षांचं तिथे इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर एक मोठी एक टर्निंग फेज आली, कारण की एक ते शेवटचं एज्युकेशन होतं. आणि नंतर वाटलं की ठीक आहे, शिकलं, पण आता हळूहळू आपल्याला नोकरीसाठी काहीतरी बघावं लागेल. पण ते 3rd इयरला येईपर्यंत म्हणजे आधी वाटलं होतं आता इंजिनियर बनायचं तर काही करून डिग्री करायला पाहिजे. डिग्रीला तर ॲडमिशन घेतलं, पण डिग्रीच्या लास्ट इयरला येईपर्यंत कळलं, अरे यार, मराठवाडा युनिव्हर्सिटीला तर एवढी काही व्हॅल्यू नाही आहे. आमच्या आधीच्या बॅचचे केलेले जे आहेत ते पण 4-5 हजारावरच काम करतात, त्या नोकऱ्या नाही भेटत, जॉब नाही भेटत. आता काय करायचं? तर नंतर अजून आणखीन एक टेन्शन आलं, अरे यार, आधी तर ठरवलं होतं आता इंजिनिअरिंग केलं की इंजिनियर बनता येईल. मी तर ऐकलं की आधीच्या बॅचवाल्यांनाच नोकरी नाही भेटत, मग आपल्याला कुठे भेटेल? आता गावाकडे जाऊन काय सांगू? तर ते एक टेन्शन होतंच. तर मग काय करायचं? मग त्यावेळेस ना मुंबईत असताना पण एक ऑटोमोबाईलमध्ये एक थोडंसं जास्त आकर्षण असायचं. कधी एखादी नवीन गाडी दिसली ना, अरे ही कोणत्या कंपनीची गाडी आहे, त्या मॉडेलचं नाव काय? तर कधी फक्त शेवटचा भाग दिसला, शेफ्टी दिसली किंवा टोन दिसला फक्त गाडीचं, तरी ओळखायचो की बाबा हां, हे ते मॉडेल आहे. आणि प्रत्यक्ष बघितलं की अरे हां, तेच निघायचं. तर ती एक स्किल वाढलं होतं की गाडी जात असेल तर लगेच लांबून एखादा आकार दिसला किंवा एखादा लॅम्प दिसला तरी त्याच्यावरून आपल्याला ओळखायला यायचं. तर ते थोडंसं ऑटोमोबाईलचं अट्रॅक्शन होतं. आणि मेकॅनिकल ब्रांच होती, त्याच्यामुळे त्या गोष्टी, इंजिन, हे ते गिअर ते सगळ्या गोष्टी अभ्यासाचा भागच होता. तर ते एक आकर्षण होतं. तर मग ठरवलं की अरे यार, आता तर हे लोक असे सांगतात, म्हणजे काही विद्यार्थी असे सांगायचे, अरे यार, जॉब नाही भेटत, काय करायचं, इंजिनिअरिंग झाल्यावर पण 4-5 हजारावरच काम करावं लागतं. तर मग मला ते एक टेन्शन होतं, आता घरी जाऊन काय सांगायचं किंवा गावात एवढा भाव खाला इंजिनियर आणि प्रत्यक्ष जर असं झालं तर कसं करायचं वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, एक काम करूया, आता डिग्री तर घेऊया, पण त्याच्यानंतर एखादा काहीतरी कोर्स करूया. तर मग हळूहळू असं शोधताना लक्षात आलं, म्हणजे जाणवलं की CAD-CAM नावाचे काही कोर्सेस असतात की बाबा ठीक आहे, डिग्रीला तर नाही व्हॅल्यू, किंवा हे युनिव्हर्सिटीचं नाव एवढं चांगलं नाही आहे टेक्निकल एज्युकेशनमध्ये. तर आपण मग काहीतरी एखादा कोर्स करूया CAD-CAMचा आणि त्याच्या थ्रू मग आपण जॉब करूया. तर मग CAD-CAMचा कोर्स
करायला ॲडमिशन घेतलं. एक सीपेट नावाचं इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी म्हणून. तर मुंबईच्या ब्रांचमध्ये त्या दरम्यान आमच्या इंजिनिअरिंगच्या प्रोफेसरने सांगून ठेवलं होतं, काहीही फार मनावर बिंबवून ठेवलं होतं, तुमचं हे ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकही दिवस वाया घालवायचा नाही, इमिडिएटली नोकरी जॉईन करायची, तुमचा एक दिवस रिटायरमेंट एज आणि बरंचसं कॅल्क्युलेशन काहीतरी करून सांगितलं होतं. तर डोक्यात ते बिंबवलं होतं की कॉलेज झाल्यानंतर वाया नाही घालवायचं, काहीतरी जॉईन करायचं. तर ते डोक्यात जास्त होतं. आणि मुंबईची जी बॅच होती त्या कॅडकॅम इन्स्टिट्यूटची जवळपास 2 महिन्यांनी चालू होणार होती माझी एक्झाम झाल्यानंतर. तर एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत तर सुट्टीच होती, पण ते जास्त डोक्यात बिंबवलेलं होतं त्या मास्तरांनी. तर मग मी ठरवलं की एक सीपेटची दुसरी ब्रांच होती हैदराबादची, की जी लगेच परीक्षा झाल्या तिसऱ्या दिवशी काहीतरी ती चालू होणार होती. तर म्हटलं त्या मास्तराने तर तसं सांगितलं 2 दिवस वाया नाही घालवायचे, तर मग जाऊ दे म्हटलं, सुट्टी तर होतच राहील, या कोर्सला ॲडमिशन घेऊन आलो घरी. बाबांना सांगितलं असं असं आहे. तर बाबांनी पण सपोर्ट केला. जवळपास फी जास्त होती, 90,000 रुपये फी होती. मला म्हणजे आता कळतं किंवा आता त्याचं वाईट वाटतं, त्यावेळेस कशी बाबांनी अरेंजमेंट वगैरे केली असेल. कारण की मला ना इंजिनिअरिंगलाच म्हणजे खूप वाईट सवय किंवा मी ना अशिस्त खूप होतो, की खर्चाच्या म्हणजे खर्चाच्या मानाने मला अशी काटकसर किंवा विचार करून खर्च करण्याची सवय नव्हती. बाबांनी पण तसं कधी विचार म्हणजे पाळी नाही दिली होती. जेवढे लागतात तेवढे घे बाबा, घे किंवा त्यांनी कार्ड माझ्याकडेच देऊन ठेवलं होतं, तर मला लागायचे तेवढे मी सहज काढायचो. पण म्हणजे आता मी जुना विचार केला, म्हणजे त्यावेळेस थोडासा हेच होतं, जास्त डेव्हलप नव्हतं डोकं, तर खूप खर्च सहज करायचो, जे असेल ते खर्च करा. पण आता कधी विचार केल्यावर लक्षात येतं, अरे यार, म्हणजे आता जॉबला आहे ना, तर आता हे कळतं की बाबा महिना कसा काढला जातो आणि पगाराची अवलंबून आपण कसं राहतो. तर मला बाबांचं आश्चर्य वाटतं की त्यावेळेस त्यांनी कसं माझा सहन केलं असेल की बऱ्याचशा गोष्टी. तर बाबांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही अरेंज करू. तर त्यांनी मग ते फी अरेंज केली आणि मग मी ॲडमिशन घेतलं तिथं हैदराबादला. तर म्हटलं ठीक आहे, कोर्स लवकर कंप्लीट होतोय, घरी राहण्यापेक्षा कोर्स कंप्लीट करूया आणि मग नंतर मुंबईला यायचं आहे, नंतर आपण जॉब शोधूया कॅडकॅमचा. तर तो चांगला एक कोर्स होता की कम्प्युटरवर व्हर्च्युअल मॉडेलिंग, आपण ज्या गाड्या बनवतो किंवा कोणताही एखादी वस्तू बनवायची असेल तर कम्प्युटरवर ते डिझाईन करावं लागतं. तर ते करत होतो. तर मग ते चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि लकीली तिथून प्लेसमेंट झालं माझं. म्हणजे तो कोर्स 6 महिन्यांचा होता. 3 महिन्यातच पियाजो मोटर म्हणून एक कंपनी आहे बारामतीची, तिथे सिलेक्शन झालं होतं आणि त्यानंतर काही महिन्यांनी हुंदाई मोटर्स मध्ये सिलेक्शन झालं कॅम्पस थ्रू. तर मग माझ्याकडे 2 पर्याय होते कोणतं जॉईन करायचं म्हणून. तर मी विचार केला, अरे ही रिक्षा बनवते आणि ही कार बनवते, चला आपण कार बनवणाऱ्या कंपनीत जॉईन करू. रिक्षा तर कॉमन आहे, असं कारचं थोडं अट्रॅक्शन होतं ना. तर मग हुंदाई जॉईन केली. तर तो हुंदाई जवळपास मी जानेवारी 2007ला जॉईन केली. तर तो एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आला की तोपर्यंत जॉब जॉईन करण्यानंतर की जे काही डोक्यात आधी ठरवलं होतं किंवा जे काही अनुभव होते, आपलं शिक्षण झाल्यावर आपण पण काहीतरी करूया. तर मग तिथेपर्यंत जे करत होतं ते फक्त कॅज्युअल स्वरूपात आपण करत होतो, मित्र म्हणून, की बाबा काहीतरी करायचं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं किंवा कनेक्ट करावं. पण त्यानंतर जेव्हा नोकरीला लागलो किंवा थोडाफार पगार यायला लागला, तोपर्यंत तर बाबांच्या पैशांवर थोडंफार चालत असायचं. पण जेव्हा नोकरी लागली तर तेव्हा वाटलं, अरे नाही, आता आपली बेल वाजली, आता आपला टाईम झाला, आपल्याला तर काहीतरी करायला लागेल.